शपथविधी संदर्भात अनेक वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, पण या बातम्या जर आपण पाहिल्यात तर कुठे ना कुठे यामध्ये शंकेची एक झालरही पाहायला मिळते. पण ही सगळी शंका कशा संदर्भात आहे, तर पंतप्रधान या पदासाठी आहे. आता हे पद बदलण्यासाठीही अनेक जण प्रयत्न करताय. युतीमधलेच म्हणजे एन-डी-ए घटक पक्ष जे आहेत इंडियातले, त्यातले अनेक लोक असे प्रयत्न करत आहेत, जेणेकरून पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी हे येऊ नयेत, त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत असं बोललं जात आहे. आता दुसरीकडे जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं सरकार अस्थिर वळणावर थोडंसं दिसतंय, म्हणजे चंद्रबाबू नायडू कधी पाठिंबा घेतील किंवा नितीश कुमार केव्हा मागे सरकतील काही सांगता येत नाही. अर्थात हे दोघं जर मागे सरकले तर सरकार स्थापन होणार नाही, आणि सरकार स्थापन झाल्यानंतर हे मागे सरकले तर सरकार ढासळेल. म्हणजे याचा अर्थ काय, इंडिया गठबंधन जे आहे ते सत्तेत येईल. पण आता जे निर्णय ह्या 5 वर्षात एन-डी-एकडून घेण्यात येईल, ते प्रत्येक निर्णय घेताना एक मोठा दबाव त्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारांवर म्हणजे मोदींवर राहणार आहे. कोणतेही निर्णय ते असेच स्वतःच्या मर्जीने घेऊ शकणार नाही. अगोदरच्या 10 वर्षाचा विचार केला तर कुठेतरी ते आपल्या मर्जीने घेत होते. एक त्यांच्याकडं संख्या होती, आणि ही संख्या असल्यामुळं ते निर्णय घेऊ शकत होते. पण आता तसं समीकरण नाही आहे. प्रत्येक निर्णय घेण्या अगोदर त्यांना प्रत्येक घटक पक्षाला विचारावं लागणार आहे, आणि ते त्यांच्या दृष्टिकोनातून थोडंसं अवघड जाऊ शकतं. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे उमेदवार जे दोघं सध्या ज्यांची चर्चा आहे, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू, हे यांची जी भूमिका आहे ती कधीही बदलू शकते. त्यामुळं इंडियाचं जे सरकार आहे ते अस्थिर असू शकतं असे बोललं जातं. पण या सगळ्या समीकरणात असा एकमेव माणूस सध्या तरी राजकीय पटलावर दिसतो, की जो एन-डी-ए आणि इंडिया या सगळ्या या दोन्ही युत्यांमधला आघाडीमधल्या प्रत्येक घटक पक्षाला बांधून ठेवू शकतो. पंतप्रधान पद हे आपल्या हातात घेतलं तर सगळी समीकरणं बदलू शकतो, किंवा विरोधकांनाही चांगलं उत्तर देऊ शकतो, बांधून ठेवू शकतो, आणि विकासाचं राजकारणही करू शकतो. या सगळ्यांमध्ये हे नाव कोणतं आहे, या नावाचं समीकरण काय असणार आहे, आणि हे नाव जर पुढे आलं तर नरेंद्र मोदी यांची भूमिका काय असणार आहे, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. म्हणजे आता जर आपण एकंदरीत राजकीय समीकरणं जर तपासली, गणितं तपासली, तर असा एकमेव नेता आपल्याला सापडतो, की सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाकडे आहे, ज्याच्या सोबत प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची चांगली मैत्री आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, की आपण कोणाबद्दल बोलतोय? आपण बोलतोय नितीन गडकरी यांच्याबद्दल. नितीन गडकरी असे एकमेव राजकीय नेते आहेत सध्याच्या स्थितीला सत्ताधारी पक्षातले, की त्यांच्या सोबतचे जे काही नाते आहे प्रत्येक पक्षातील नेत्यांचे, ते चांगले आहे, सामंजस्याचे आहे, मैत्रीपूर्ण आहे. त्यांचं जर आपण आतापर्यंत जर कामाची कार्यपद्धती जर त्यांची पाहिली तर 10 वर्षात त्यांनी चांगलं काम केलेलं दिसतंय. भाजपामध्ये कोणी जर चांगलं काम करत असेल, सर्वोत्कृष्ट काम करत असेल, तर ते म्हणजे नितीन गडकरी असं विरोधकही म्हणतात. ज्या पद्धतीनं त्यांनी रस्ते बनवले किंवा इतर कामं केली, ते जर पाहिले तर निश्चितच त्यांच्याबद्दलचा एक सकारात्मक दृष्टिकोन सगळ्यांकडे पाहायला मिळतो. अर्थात त्यांच्याकडे जर हे पद गेलं तर चंद्रबाबू नायडू यांना सांभाळणं असेल किंवा नितीश कुमार यांना सांभाळणं असेल, त्यांना फारसं अवघड जाणार नाही. सोबतच इंडिया गठबंधनमध्ये असलेले जे काही घटक मित्रपक्ष आहे, त्यांच्यासोबतही चांगले संबंध असल्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनाही चांगलं ते सांभाळू शकतात असंही बोललं जातं. यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आणि एक विशेष माहिती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, की कुठे ना कुठे आर-एस-एस देखील नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर जावे याच्या प्रतिकूल बाजूने पाहायला मिळतात. कारण की त्यांची अशी इच्छा आहे, की कुठे ना कुठे आता नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जो एक समज, गैरसमज, त्यांच्याबद्दलचा एक दृष्टिकोन निर्माण होतोय भारतभरात, तो कुठेतरी येणाऱ्या काळात घातक होऊ शकतो. सोबतच आर-एस-एससाठीही ते घातक असू शकतं असंही बोललं जातंय. त्यामुळं त्यांना त्यांचे जे आर-एस-एसचे जे काही खासदार आहेत, त्यांच्या जवळचे जे काही खासदार आहेत, संघातले जे काही खासदार आहेत, त्यांच्यावर कुठेतरी एक असा दबावही टाकला जातोय, किंवा त्यांना असंही सांगितलं जातंय, की तुम्ही नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान पदावर येऊ नये यासाठी दबाव टाका. आता यामध्ये जर असं झालं तर यांच्याजवळ दुसरे पर्याय कोण आहेत? तर यामध्ये सगळ्यात मोठा पर्याय
नितीन गडकरी आहेत, दुसरं नाव राजनाथ सिंह यांचंही येतं, शिवराज चव्हाण यांचंही कुठेतरी एक नाव येतं. पण सगळ्यात जर मोठं आपण नाव पाहिलं, पसंती पाहिली, तर नितीन गडकरी या नावाची पसंती येते. आणि जर नितीन गडकरी यांना जर आर एस एसचा पाठिंबा लाभला, नरेंद्र मोदी हे जर खुर्ची सोडायला तयार असतील किंवा बाकीच्यांनी त्यांच्यावर तसा दबाव टाकला, तर अर्थातच समीकरणं बदलू शकतील आणि नितीन गडकरी यांच्या माध्यमातून एक स्थिर सरकार, विकासाचं राजकारण करणारं सरकार असं एक पुढे येईल. आणि अर्थातच त्याचा फायदा निश्चित रूपाने येणाऱ्या 5 वर्ष, म्हणजे याच्या पुढचे 5 वर्ष जे काही टर्म आहे, येणारी निवडणूक असेल, त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होईल. जर हे समीकरण बदललं नाही, तर जी संख्या खाली आलेली आहे त्यापेक्षा आणखी संख्या येणाऱ्या निवडणुकीत खाली येऊ शकते, असंही काही जणांचं मत आहे. त्यामुळं असे सध्या तरी राजकारणात असे एकमेव एन-डी-एच्या बाबतीत बोलायचं झालं तर असे एकमेव नेते नितीन गडकरी आहेत, की ते जर सत्तेवर म्हणजे पंतप्रधान पदावर विराजमान झाले, तर सगळे समीकरणं ते जुळवू शकतात, सगळे गणितं ते बरोबर बांधू शकतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.